हाय फ्रेंड्स, कॅन्डल वॅक्स जर कपड्यांवर पडलं तर ते कसं काढायचं हे आपल्याला समजत नाही. आणि काय होतं की ते थोडंसं हार्ड पण होतं. म्हणजे वॅक्स ते पडलं तर आपल्याला लक्षात येत नाही कधी पडलं आणि हार्ड होतं. त्यामुळे ते आपण जरी काढायचा प्रयत्न केला तरी ते निघत नाही कम्प्लिटली आणि आपला कपडा पण खराब होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया, कपड्यांवर जर मेण पडलं, चुकून पडलं, होतं असं कधीतरी चुकून मेण वगैरे पडलं कपड्यांवर, तर ते कसं काढायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ कंप्लीट लास्टपर्यंत बघा. चॅनलवर फर्स्ट टाईम मला असा सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याच्या फर्स्ट नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळेल. तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. काही वेळा होतं असं कधीतरी की मेण हे चुकून असं कपड्यांवर वगैरे पडतं. तर काय करायचं, एकतर मेण पडलं आणि लगेचच तुम्हाला लक्षात आलं ना तर लगेच ते काढायचा प्रयत्न नाही करायचा. एकतर ते गरम असतं, त्याला तसंच राहून द्या, कडक होऊन द्या आणि मग काढायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ते कडक व्हायला पाहिजे, म्हणजे सुकून द्या. मेण पडल्यावर लगेच ते काढायचा प्रयत्न केलात ना तर लगेच काही ते निघणार नाही. म्हणून मेण पडल्यानंतर ते थोडंसं सुकून दे आणि मग नंतर काढायचं. तर आता इथे मेण आधीच पडलेलं आहे या टी शर्टवर, तुम्ही बघू शकतात आणि हे चांगलं आता कडक झालेलं आहे. तर ह्याला काढण्यासाठी ना तुम्ही एखादी सुरी वगैरे घेऊ शकतात. इथे मी बटर नाईफ घेतलेली आहे. सुरीने वगैरे पण तुम्ही काढायचा प्रयत्न करू शकतात. तर थोडंसं असं वरतून काढायचं, जेवढं जमेल तेवढं वरतून असं काढायचं. आणि मेण काय होतं, जर कपड्यावर पडलं ना दोन्ही साईडला ते मेण येतं कपड्याच्या, म्हणजे फ्रंट बॅक साईडला दोन्ही साईडला ते लागतं. तर दोन्ही साईडून थोडंसं असं काढायचं, जसं मी दाखवते तसं असं वरवर काढायचं. जेवढं जमेल तेवढं काढायचं. आता हे सगळं जेवढं जमेल तेवढं मेण काढून झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. आता ना आपल्याला एक पेपर पाहिजे. व्हाईट पेपरच घ्या, टिश्यू पेपर घेतला तरी चालेल, पण व्हाईटच पेपर पाहिजे. कारण की तुम्ही कलरचा वगैरे पेपर घेतला तर काय होईल की त्याची प्रिंट आहे ना त्या कपड्याला लागेल. म्हणून व्हाईट पेपरच घ्या. टिश्यू पेपर वगैरे असं काही वेगळं सॉफ्टवाला पेपर वगैरे घेतला तरी चालेल, पण व्हाईट कम्प्लीट व्हाईटच पाहिजे. तर इथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, गरम इस्त्री घ्यायची आहे. इस्त्री खूप जास्त गरम नाही पाहिजे, मीडियम हीटच पाहिजे. जास्त गरम नका करू की खूप एकदम गरम नाही पाहिजे, थोडंसं मीडियम हीटमध्ये पाहिजे. जिथे मेण पडलेला आहे ना त्याच्या बॅक साईडला आणि फ्रंट साईडला दोन्ही साईडला पेपर ठेवायचा आहे. तर मी असं टिश्यू पेपर दोन्ही साईडला ठेवते आणि तर असं टिश्यू पेपर ठेवल्यानंतर ह्याच्यावरून आहे ना इस्त्री फिरवायची आपल्याला. इस्त्री फिरवली ना की ते वॅक्स लगेचच मेल्ट होतं. तुम्ही बघू शकता इथे टिश्यू पेपर लगेच असा ओला झाला, आपलं वॅक्स ते मेल्ट झालं म्हणून तो टिश्यू पेपर ओला झाला असा. त्या वॅक्स त्या टिश्यू पेपरला लागलं आणि असं इस्त्री फिरवायची. तर आता बघू शकता तुम्ही आपलं वॅक्स सगळं निघालेलं आहे. मेण ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे, सगळं निघालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता जे आधी ह्याच्यावर जे मेण पडलं होतं ते सगळं निघालेलं आहे. अशा सोप्या पद्धतीने तुम्ही कॅन्डल वॅक्स कपड्यांवरचं काढू शकतात. तर ही ट्रिक कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चल देन बाय.